आजच्या या सखोल विश्लेषणात स्वागत आहे. हं. दररोज आपल्या मोबाईलवरनं बातम्यांचा अक्षरशः पाऊस पडत असतो हो, खूपच. आणि त्यातल्या किती बातम्या खऱ्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या आकडेवारीचा नेमका अर्थ काय होतो हं. हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर. तर आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा आणि विशेषतः शिक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. तो विषय म्हणजे संच मान्यता. संच मान्यता. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीच्या संच मान्यतेची काही अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत आकडेवारी आता समोर आली आहे. तर आपल्याकडे असलेल्या या माहितीनुसार आपण आज काही थेट प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. नक्कीच. जसे की ही संच मान्यता खरंच फायनल झाली आहे का? किती पदे मंजूर झाली? ही बातमी किती सत्य आहे? संच मान्यतेमुळे काही शिक्षक अतिरिक्त झालेत का? आणि ज्याची सगळेच वाट पाहत आहेत तो प्रश्न, आगामी 2026च्या शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदेच्या किती जागा असतील? हो, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आज आपण या उपलब्ध आकडेवारीचं अगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आता संच मान्यता हा शब्द जरी ऐकायला थोडा प्रशासकीय वाटत असला ना, तरी मुळात तो राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. साध्या भाषेत सांगायचं तर एखाद्या शाळेत किती विद्यार्थी आहेत आणि त्या संख्येच्या आधारावर तिथे किती शिक्षक असले पाहिजेत याचं जे अधिकृत गणित असतं त्याला संच मान्यता म्हणतात. अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या ठरते. अगदी बरोबर. आणि आपल्याकडे आता जी आकडेवारी आली आहे ती केवळ काही हजार किंवा लाखांचे आकडे नाहीत, तर ती आकडेवारी हे ठरवते की उद्या राज्यभरातील हजारो शाळा कशा चालतील, तिथे किती शिक्षक शिकवतील आणि किती पदे रिक्त राहतील. हो. त्यामुळे या आकडेवारीचं प्रत्येक अंगाने विश्लेषण करणं आणि त्यातही कोणती माहिती स्पष्टपणे दिली आहे आणि कोणती माहिती दिलेली नाही हे ओळखणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण सर्वात आधी या माहितीतील सर्वात मोठ्या आकड्यापासून सुरुवात करूया. उपलब्ध स्रोतानुसार महाराष्ट्रात तब्बल 4.94 लाख म्हणजे 4,94,000 शिक्षक पदांना अखेर संच मान्यतेची मंजुरी मिळाली आहे. हा खूप मोठा टक्का आहे. हो, हा आकडा ऐकायला खूप मोठा आणि दिलासादायक वाटतो. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. सोशल मीडियावर अनेकदा अफवा पसरतात, त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे ही बातमी किंवा हा आकडा खरंच सत्य आहे का? होय, ही माहिती पूर्णपणे सत्य आहे. कारण हा जो आकडा आहे ना, तो अधिकृत प्रशासकीय प्रक्रियेतून समोर आला आहे. अच्छा. शिक्षण विभागाकडून जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदांना मान्यता दिली जाते तेव्हा ती एक अतिशय प्रदीर्घ प्रक्रिया असते. बरोबर. 4.94 लाख पदांना मंजुरी मिळणे याचा अर्थ असा आहे की राज्याच्या शिक्षण विभागाने बहुतांश शाळांचा डेटा, तिथे असणारी विद्यार्थ्यांची पटसंख्या तपासली आहे. आणि त्यानुसार होय, या राज्यात सध्या 4,94,000 शिक्षकांची गरज अधिकृतपणे आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे. पण बघा, इथेच एक मोठा गैरसमज होऊ शकतो ज्यावर मला थोडं थांबून बोलायचं आहे. बोला ना. अनेकदा जेव्हा 4.99 लाख पदे मंजूर अशी बातमी येते तेव्हा जे तरुण शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांना वाटू शकतं की ह्या सगळ्या नव्या नोकऱ्या आहेत. अरे हो, हा खूप मोठा गैरसमज आहे. किंवा ह्या रिक्त जागा आहेत असं त्यांना वाटू शकतं. तर हे आपण थोडं स्पष्ट करायला हवं असं मला वाटतं. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि इथेच आपण आकडेवारीचा योग्य अर्थ समजून घेतला पाहिजे. पदे मंजूर होणे आणि पदे रिक्त असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. 4.99 लाख पदे मंजूर झाली आहेत याचा अर्थ राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत एकूण इतक्या शिक्षकांच्या जागा असण्याला मान्यता मिळाली आहे. या 4.99 लाख जागांवर सध्या लाखो शिक्षक आधीपासूनच काम करत आहेत. म्हणजे जे शिक्षक आधीपासून शाळेत शिकवत आहेत ते ह्या आकड्यात मोडतात. अगदी बरोबर. त्यामुळे हा आकडा म्हणजे नवीन भरतीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त जागांचा आकडा नाही, तर तो राज्याच्या एकूण आवश्यक शिक्षक बळाचा आकडा आहे. अच्छा. जे शिक्षक आधीपासूनच सेवेत आहेत ना, त्यांच्या नोकरीला आणि पदाला या मंजुरीमुळे एक प्रकारे अधिकृत संरक्षण आणि स्थिरता मिळते. म्हणजेच ही एक प्रकारची प्रशासकीय पायाभरणी आहे. जोपर्यंत एकूण किती पदे हवीत हेच निश्चित होत नाही तोपर्यंत नवीन किती भरायची हे कसे ठरणार, बरोबर ना? अगदी तसंच. कोणत्याही नवीन शिक्षक भरतीचा बेस
किंवा पाया हीच संचमान्यता असते. त्यामुळे ही जी 4.94 लाख पदांची मंजुरी आहे ही अतिशय सकारात्मक आणि आवश्यक अशी पहिली पायरी आहे. राज्याची बहुतांश संचमान्यता प्रक्रिया पूर्ण झाली आहे हेच यातून सिद्ध होतं. हे स्पष्ट झाल्यामुळे आता बऱ्याच जणांचा गोंधळ दूर झाला असेल. पण आता आपण या आकडेवारीच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. हो, तीही तितकीच महत्वाची आहे. आपल्या स्रोतामध्ये केवळ मंजूर पदांचा उल्लेख नाहीये, तिथे एक दुसरा थोडा चिंताजनक आकडाही आहे. स्रोतानुसार 3,606 पदे नामंजूर करण्यात आली आहेत. 3,606 पदे. आता जेव्हा एखादं पद नामंजूर होते तेव्हा नेमकं काय होतं? आणि अनेकांच्या मनात जो प्रश्न आहे की संच मान्यतेमुळे शिक्षक अतिरिक्त झाले किंवा कसे, या प्रश्नाचं उत्तर या आकड्यात दडलेलं आहे का? निश्चितच. हा 3,606चा आकडा व्यवस्थेतील बदलांचं थेट चित्र दाखवतो. आता उपलब्ध माहितीत अतिरिक्त शिक्षक असा थेट शब्द वापरलेला नाही. पण प्रशासकीय प्रक्रियेचा विचार केला तर पदे नामंजूर होणे याचा थेट संबंध अतिरिक्त शिक्षकांशीच येतो. आता हे कसं होतं हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. हो, सांगा ना. समजा एका शाळेत गेल्या वर्षी 200 विद्यार्थी होते आणि तिथे 6 शिक्षक मंजूर होते. पण यावर्षी काही कारणास्तव त्या शाळेची पटसंख्या कमी होऊन 150 झाली. अच्छा, विद्यार्थी कमी झाले. हो, सरकारच्या निकषानुसार आता तिथे 6 ऐवजी फक्त 5 शिक्षकांची गरज आहे. अशावेळी शिक्षण विभाग ते 6वे पद नामंजूर ठरवतो. म्हणजे ते पद त्या शाळेतून रद्द होतं. पण मग त्या पदावर जो शिक्षक आधीपासून काम करत असेल त्याचं काय होतं? त्याची नोकरी तर जात नाही ना? नाही, नोकरी जात नाही. आणि हीच ती प्रक्रिया आहे ज्याला आपण शिक्षक अतिरिक्त ठरणे असं म्हणतो. अच्छा. तो 6वा शिक्षक त्या विशिष्ट शाळेसाठी अतिरिक्त किंवा सरप्लस ठरतो. 3,606 पदे नामंजूर झाली आहेत याचा अर्थ असाच असू शकतो की राज्यभरात वेगवेगळ्या शाळांमध्ये जिथे विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे किंवा इतर काही तांत्रिक बदल झाले आहेत तिथे ही पदे आता गरजेची राहिलेली नाहीयेत. त्यामुळे या प्रक्रियेतून काही हजार शिक्षक अतिरिक्त ठरले असण्याची दाट शक्यता आहे. हे खूपच गुंतागुंतीचे आहे. कारण जर एखादा शिक्षक अतिरिक्त ठरला तर त्याला दुसऱ्या कोणत्या तरी शाळेत जिथे शिक्षकांची कमतरता आहे तिथे सामावून घ्यावं लागतं. अगदी बरोबर. म्हणजे हे 3,606 नामंजूर पदांचे जे गणित आहे ते पूर्ण होईपर्यंत राज्याच्या शिक्षण विभागाला एका मोठ्या बदल्यांच्या आणि समायोजनाच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. हो, आणि म्हणूनच संच मान्यता ही केवळ आकड्यांची जुळवाजुळव नसते, तर ती प्रत्यक्ष माणसांच्या नोकऱ्या आणि स्थलांतराशी जोडलेली असते. अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान असते. जोपर्यंत हे समायोजन पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन भरतीचे अचूक आकडे काढणे खूप कठीण जाते. कारण रिक्त जागांवर आधी या अतिरिक्त शिक्षकांना प्राधान्याने पाठवले जाते. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, विशेषतः जे लोक 2026च्या शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी. आपण त्यावर थोड्या वेळाने सविस्तर बोलणारच आहोत, पण त्याआधी या आकडेवारीतील तिसऱ्या आणि शेवटच्या महत्वाच्या गटाबद्दल बोलूया. हो, तो तिसरा आकडा. आपण 4.94 लाख मंजूर पदे पाहिली, 3,306 नामंजूर पदे पाहिली. पण या स्रोतात अजून एक आकडा आहे. 4,394 पदे अद्याप रखडलेली आहेत. प्रलंबित आहेत. म्हणजे ती ना मंजूर आहेत ना नामंजूर. आता ही 4,394 पदे रखडण्यामागचं कारण काय असावे? ही पदे प्रलंबित किंवा पेंडिंग असण्यामागे अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे असू शकतात. जरी आपल्या उपलब्ध माहितीत याचं थेट कारण दिलेलं नसलं तरी या प्रक्रियेच्या स्वरूपावरून आपण काही बाबी स्पष्ट करू शकतो. जसे की संचमान्यता ही आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडलेली असते. अनेकदा विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन न होणे, शाळांनी योग्य वेळेत माहिती पोर्टलवर न भरणे किंवा पटसंख्येबाबत काही विवाद असणे अशा कारणांमुळे शिक्षण विभाग त्या पदांना त्वरित मंजुरी देत नाही. अच्छा, तांत्रिक अडचणी. हो, जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत ती पदे रखडलेली ठेवली जातात. पण याचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो? म्हणजे जर एखाद्या शाळेची पदे रखडलेली असतील तर त्या शाळेच्या दैनंदिन कामकाजावर याचा किती मोठा ताण येत असेल? प्रचंड ताण येतो. विचार करा, एखादी शाळा आहे जिथे संचमान्यता प्रलंबित आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना हेच माहीत नसतं की त्यांच्याकडे यावर्षी किती शिक्षक अधिकृतरित्या असणार आहेत. बापरे. त्यांच्याकडे एखादा शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे की त्यांना नवीन शिक्षकाची गरज आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते वेळापत्रक कसं बनवणार? विद्यार्थ्यांचे वर्ग कसे भरणार? अगदी तेच. ही 4,394 रखडलेली पदे म्हणजे एक प्रकारची त्रिशंकू अवस्था आहे.
आणि प्रशासनासाठी हे लवकरात लवकर सोडवणं अत्यंत गरजेचं असतं, कारण याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर बसत असतो. हे ऐकल्यावर जाणवतं की ही संपूर्ण प्रक्रिया एखाद्या महाकाय यंत्रासारखी आहे, जिथे एक जरी चक्र अडकलं तरी पुढचं सगळंच थांबतं. खरे. आता आपण अशा प्रश्नांकडे वळूया ज्यांची उत्तरे शोधण्यासाठी अनेक जण धडपडत आहेत. या बातमीच्या आणि आकडेवारीच्या संदर्भात सर्वात जास्त विचारले जाणारे काही प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, या आकडेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद शाळांच्या संच मान्यता मंजूर झाल्या आहेत का? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे, कारण महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांचं जाळं सर्वात मोठे आहे आणि बहुतांश शिक्षकांची भरती तिथेच होते. हो. पण इथे आपण एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे आज जो अधिकृत माहितीचा स्रोत उपलब्ध आहे त्यामध्ये फक्त एकूण आणि एकत्रित आकडेवारी दिलेली आहे. म्हणजे यात जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळा अशी कोणतीही वर्गवारी दिलेली नाहीये. बरोबर. अगदी बरोबर. 4.94 लाख पदांना मंजुरी मिळाली हा आकडा राज्याचा एकत्रित आकडा आहे. या माहितीतून आपण हे वेगळे काढू शकत नाही की या जिल्हा परिषदेची पदे किती आहेत आणि खासगी व्यवस्थापनाची किती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संच मान्यता मंजूर झाल्या आहेत का या प्रश्नाचे थेट उत्तर होय किंवा नाही असे या आकडेवारीवरून तरी देता येत नाही. अर्थात बहुतांश पदे मंजूर झाली आहेत याचा अर्थ अनेक जिल्हा परिषदांची कामे पूर्ण झाली असतील, पण अधिकृतरित्या त्याची वेगळी आकडेवारी या माहितीत उपलब्ध नाही. आणि मला वाटतं कोणत्याही माहितीचे विश्लेषण करताना कोणती माहिती दिलेली नाही हे ओळखणं खूप गरजेचं असतं. 100%. अनेकदा लोक अपूर्ण माहितीवरून चुकीचे निष्कर्ष काढतात. आता याच संदर्भात दुसरा एक अत्यंत कळीचा प्रश्न आहे. नवीन संच मान्यतेनुसार महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत आणि शिक्षक भरती 2026 मध्ये जिल्हा परिषदेच्या अंदाजे किती जागा येतील? हे 2 असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं प्रत्येकाला हवी आहेत. पण पुन्हा एकदा आपण वस्तुस्थितीला धरून राहिले पाहिजे. उपलब्ध आकडेवारी ही केवळ मंजूर, नामंजूर आणि रखडलेल्या पदांची आहे. यात रिक्त पदांचा कुठेही उल्लेख नाही. आणि आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे मंजूर पदे म्हणजे रिक्त पदे नव्हेत. पण मग ही रिक्त पदे कशी काढली जातात? जर एखाद्याला अंदाज बांधायचा असेल तर तो का चुकू शकतो हे आपण थोडं सोप्या भाषेत सांगूया. नक्कीच. समजा या 4.94 लाख मंजूर पदांमधून आपल्याला रिक्त पदे शोधायची आहेत, तर त्याचे गणित कसे असते? कसं? सर्वात आधी मंजूर पदांमधून सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या वजा करावी लागेल. त्यानंतर जे 3,606 पदे नामंजूर झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यांना त्या रिक्त जागांवर सामावून घ्यावे लागेल. अच्छा, म्हणजे आधी त्यांचं समायोजन. हो. तसेच दरवर्षी निवृत्त होणारे शिक्षक, बदल्यांची प्रक्रिया आणि काही न्यायालयीन बाबी या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. ही सर्व वजाबाकी आणि समायोजन झाल्यानंतर जो आकडा उरतो तो असतो प्रत्यक्ष रिक्त पदांचा किंवा नव्या भरतीसाठी उपलब्ध जागांचा आकडा. बापरे, म्हणजे ही साखळी खूपच मोठी आहे. याचाच अर्थ असा की फक्त ह्या एका बातमीच्या आधारावर 2026 मध्ये जिल्हा परिषदेच्या किती जागा निघतील याचा कोणताही अंदाज लावणे हे केवळ हवेत तीर मारण्यासारखं होईल. अगदी. जोपर्यंत शिक्षण विभागाकडून रिक्त पदांचा म्हणजेच वेकन्सी मॅट्रिक्सचा अधिकृत अहवाल किंवा रोस्टर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत 2026च्या भरतीचे आकडे सांगणे अशक्य आहे. आणि या माहितीच्या स्रोतामध्ये असा कोणताही अंदाज किंवा आकडेवारी दिलेली नाही. त्यामुळे ज्यांना 2026च्या भरतीची उत्सुकता आहे त्यांना संच मान्यतेची ही प्रक्रिया 100% पूर्ण होऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत संयम ठेवावाच लागेल. हे खूपच स्पष्ट आणि प्रॅक्टिकल विश्लेषण आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक अशा बातम्यांमधून स्वतःला हवा तो अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. पण आपण येथे जे वास्तव आहे तेच समोर ठेवलं आहे. हो, तेच गरजेचं आहे. आपण आता या संपूर्ण चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. जर या सर्व आकडेवारीचा आणि चर्चेचा एक सारांश काढायचा झाला तर आपण काय सांगू शकतो? याचा सारांश हाच आहे की महाराष्ट्रातील 2025-26ची संच मान्यतेची प्रक्रिया एका अतिशय निर्णायक आणि अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी एक मोठी आणि जमेची बाजू आहे की 4.94 लाख पदांची निश्चिती झाली आहे. याचा अर्थ बहुतांश शाळांना आता त्यांची स्थिती स्पष्ट झाली आहे. पण त्याचवेळी 3,606 नामंजूर पदे हे दर्शवतात की व्यवस्थेत काही मोठे बदल आणि शिक्षकांचे स्थलांतर होणार आहे. बरोबर.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 4394 रखडलेली पदे हे प्रशासनापुढील तातडीचे आव्हान आहे. आपण फक्त एवढेच ठामपणे सांगू शकतो की राज्याच्या एकूण संचमान्यतेचे चित्र या 3 प्रमुख आकड्यांवर उभे आहे. पण नवीन भरती आणि रिक्त जागा याबाबत मात्र चित्र अद्याप दुसरंच आहे. बरोबर. आणि या सगळ्यात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण आकडेवारी, पदे, प्रशासकीय गुंतागुंत यावर खूप सविस्तर चर्चा केली. पण या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर तो विद्यार्थी. अगदी बरोबर. जी 4394 पदे रखडली आहेत, त्या केवळ कागदावरील फाईल्स नाहीत. त्यामागे अशा अनेक शाळा असतील जिथले विद्यार्थी अशा शिक्षकांची वाट पाहत असतील, ज्यांची नियुक्ती अजून निश्चित झालेली नाही. खरंय. किंवा जिथे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या लाडक्या शिक्षकांचा जाण्याचा काय परिणाम होत असेल. या सर्व प्रशासकीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल, याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. नक्कीच. हा विचार व्हायलाच हवा. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. या आकडेवारीचे खरे अर्थ आणि त्यातील मर्यादा आपण समजून घेतल्या. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयाच्या सविस्तर चर्चेसह. धन्यवाद.